भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवणारा, आपल्या मित्रपक्षांना गिळणारा अजगर अशी टीका विरोधकांकडून अनेकदा होत असते. मग बिहारमध्ये नितीश कुमार यांचा गेम असो किंवा महाराष्ट्रातले राजकीय डावपेच असो, भाजपा नेते कुणाचे होत नाहीत. ते नेहमीच भाजपच्या फायद्याचा विचार करतात, त्यात त्यांचे मित्रपक्षही बरडले जातात, असं विश्लेषण अनेक राजकीय पंडित करतात. राज्यात निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले. मग काय, शिंदेंचं काम संपलंय. आता भाजपा शिंदेंना संपवणार असा दावा विरोधकांकडून केला जात होता. महायुतीकडून मात्र हा दावा फेटाळला जात होता. मात्र आता ठाण्यात जे घडतंय त्यावरून पुन्हा या चर्चांना हवा मिळाली आहे. कारण शिंदेंच्या जागेवर आता भाजपचा डोळा आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतच जुंपणार आहे. काय घडतंय ठाण्यात, शिंदेंच्या गडाला सुरुंग लावण्याची भाजपा कशी तयारी करते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. पण याच ठाणे जिल्ह्यात आता भाजप एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडताना दिसतंय. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांवर निवडणूक होणार आहे. यात ठाणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. मात्र ठाण्यात यावेळी भाजपचे तब्बल 444 नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना शिंदे गटाचे 326 नगरसेवक निवडून आले. ज्या पक्षांच्या जास्त जागा त्या जागेवर त्या पक्षाचा दावा असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी भाजप त्यांना संख्याबळानुसार ही जागा देणार का? शिंदे गट ही जागा कशी मिळवणार हेही समजून घेऊया. एकनाथ शिंदेंनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात ठाण्यातून केली होती. 1997 मध्ये ते पहिल्यांदा ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2002 मध्येही ते दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2004 मध्येही त्यांनी विधानसभा लढवली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी ठाण्याला आपला बालेकिल्लाच बनवला. जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा ठाण्यावर कोणाची पकड राहणार असा प्रश्न निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हाच त्यांची ताकद होती. आता शिवसेना फुटल्यानं त्यांची ठाण्यावरील पकड मजबूत राहणार नाही असं म्हटलं जात होतं. मात्र त्यांनी ठाणे लोकसभेवर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देत चक्क निवडूनही आणलं. कल्याण डोंबिवलीतून आपले सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन त्यांनाही निवडून आणलं. त्यामुळे ठाणे हा शिंदेंचाच बालेकिल्ला असल्याचं लोकसभेतून जाहीर झालं. ठाणे महापालिकेसह परिसरातील इतर महापालिकांवरही शिंदेंचीच पकड आहे. परिसरातील महापालिकांवर त्यांची सत्ता होती. त्यांचे अनेक नगरसेवक मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली. मात्र एवढी मजबूत पकड असताना देखील एकनाथ शिंदेंना भाजपसमोर हार मानावी लागण्याची शक्यता आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढ्या लवकर हार मानणारे नाही. जेव्हा शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे आमदारांच्या काही गटासह भाजपासोबत गेले तेव्हा सर्वांनाच वाटलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील. मात्र उलट घडलं आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी 2.5 वर्ष योग्य कारभार देखील चालवला. जेव्हा पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हाही शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा झाली. मात्र यावेळी भाजपसोबत राष्ट्रवादी देखील असल्यानं आणि निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानं त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. आता यावेळी ठाण्याची जागा मिळवण्यासाठी शिंदे काय करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कालच एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले अशी माहिती आहे. आता ते दिल्ली दौऱ्यात ठाण्याच्या जागेवर चर्चा करण्याची शक्यता आहे. आपल्या बालेकिल्ल्यातील जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी शिंदे आपली पूर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे ऑपरेशन टायगरची देखील जोरदार चर्चा झाली. ठाण्याच्या जागेचाच जसा महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे असाच प्रकार पुण्यातही होऊ शकतो. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांच्यात पुण्याच्या जागेवर वाद होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेवर दबदबा असणाऱ्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत भाजपने हरवत पुणे महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे पुण्याच्या जागेवर भाजप देखील दावा करण्याची शक्यता आहे. 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट इच्छुक आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि पुणे येथील विधान परिषदेच्या जागेचा समावेश आहे. सध्या कोणत्या जागेवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे निश्चित झालेलं नाही. मात्र तरीही पुण्यासाठी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर निवडणूक लढवण्यास माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हे इच्छुक आहेत. तर रायगड, रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवर माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे, अजित यशवंतराव हे इच्छुक आहेत. महायुतीमध्ये या विधान परिषदेच्या जागेवरून मोठा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा आणि शिंदेंचा बालेकिल्ला राहिलाय. पुणे देखील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र यावेळी भाजपने दोन्ही बालेकिल्ल्यांना सुरुंग लावलाय. एकनाथ शिंदे महायुतीतील वाद टाळण्यासाठी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांशी ठाण्याच्या जागेवरून चर्चा करण्याची शक्यता आहे.
दिल्लीत चर्चा केल्यानंतर आता ठाण्याची जागा कोणाला मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस ठाण्याची जागा शिंदेंना देऊन दुसरी जागा घेणार का? ठाण्यातील जागा मिळवण्यासाठी शिंदे काय काय प्रयत्न करणार? ठाण्याच्या जागेवरून पुन्हा एकदा महायुतीत वाद होणार का? हे येत्या काही दिवसातच सर्वांसमोर येईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.